प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। नमस्ते, मी दीपाली युवराज खाडे। मी प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये सकाळी 12 वाजल्यापासून झाडे तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे। झाडं तोडू द्या, तोडण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे। खरं सर्वसामान्यांचं जेवढं सगळं नुकसान झालेलं आहे, झाडं तोडल्यानंतर बूमवाल्यांचा इथे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, विना परवाना झाडं सगळी तोडलेली आहेत। सकाळी 12 वाजल्यापासून इथली लाईट बंद केलेली आहे। तुम्ही कुठलाही न विचार करताय सगळ्यांचं केलं, तुम्ही कुणाचा विचार घेतला नाही आहे। दुसरी गोष्ट, झाडं तोडली, तोडल्यानंतर ढांपीत बूमवाला माणूस आहे, तो सांगत होता त्यांना की झाडं तोडून नको, तर इथल्यानी दादागिरी करून ही सगळी झाडं तोडायला लावली। तोडल्यानंतर जे कनेक्शन कट झालं, जवळजवळ 100-150 टीव्ही, फ्रीज काय जळले, सगळ्यांचे इथं नुकसान झालेलं आहे। हे सर्वसामान्यांचं नुकसान आम्हाला भरून देणं एवढंच आमचं आहे। जर आमचं सर्वसामान्यांचं नुकसान जर भरून दिलं नाही तर आम्ही उद्या महानगरपालिकेवर तडक मोर्चा काढणार आहे। एमएसएबी वाली म्हणतात आमचा काही संबंध नाही, महानगरपालिका म्हणतात आमचा काही संबंध नाही। मग संबंध आहे कुणाचा? तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून झाडं तोडलीचा? तो कोण माणूस आहे त्याला आमच्या पुढे आणा, मग सर्वसामान्य जनतांचे माणूस बघून घेईल काय होते ते। कारण कसं असतंय, टीव्ही जळणं एकाच कुणाचा, प्रत्येकाच्या एकेकाला खायला अन्न नसते, खरं त्यांनी काहीतरी करून आपल्याला पोरांचं शिक्षण आहे याच्यासाठी आपण सगळं केलेलं असतंय। आज टीव्हीचे तुम्ही जर वायर बघितली साहेब, तर इथनं पूर्ण सगळे कने पत्रा लोंबतात, अशा वायरी लोंबत आहेत इथं सगळीकडं, इकडे पण लोंबत आहेत। तुम्ही बूम तिथपर्यंत जात नव्हता, मग तुम्ही दुसरा बूम मागवायचा होता। बूम इथं तुम्ही झाडं तोडताय तिथं। आज कुणाची जीवितहानी ना दुर्दैवानं हे झालं नाही, हे एक चांगली गोष्ट आहे। चुकून जर समजा कोण खालून जात असतं, माणूस, मूल, लहान मूल चितलवाडी जिथं, तर तुम्ही ते जर जीवितहानी झाली त्याला कोण जबाबदार? जे ते हात वर करायला लागले, तर हे सगळं चुकीचं आहे। हे जे कुणी केलंय त्याचा पाठपुरावा सगळ्यांनी केला पाहिजे। आणि मला सगळ्या न्यूजवाल्यांना सगळ्यांना मला कळकळीची माझी विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्यांच्याकडे बघून त्यांना तुम्ही हे करून दिलं पाहिजे। सब काय ते पंचनामा करणार आणि या तपासणी करणार म्हणते, त्याचं आता महानगरपालिका पंचनामा करणार, नुकसानी भरपाई देणार, हे त्यांनी आम्हाला काय लिहून दिलंय का? तो आम्हाला त्यांनी सांगितले, तोंडाने कोणी बोलते हो, तोंड देवाने दिले म्हणून आपण बोलायचं असं नसते। तर आता करायचं काय? या जागेला ज्यांच्या टीव्ही जळल्यात, कुणाची फ्रीज जळल्यात, कुणाचे फ्रीज फॅनचे प्रॉब्लेम झाल्यात, कुणाचे शॉर्ट सर्किट झाले, ह्याला करणार कोण? एमएसएबी वाली म्हणतात आम्ही यांना सांगितलेलं तोडू नका, तरी पण यांनी तोडले। एमएसएबी वाल्यांना सुद्धा अर्ज दिलेला नाही। झाडं तोडताना एमएसएबी वाल्यांना अर्ज दिला लागतो, महानगरपालिकेला अर्ज द्यायला लागतो। कॉन्ट्रॅक्टर इथं आहे, कॉन्ट्रॅक्टर इथं जागेवर नाही। आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पण फोन केला, कदम म्हणून कोण आहे, तो इथं आला नाही आहे। तिथला एकच माणूस आहे, ते पोरग, ते पोरग म्हणजे मी काय करू? मी झाडं तोडू का? खाली बघू? मग कुणाची जबाबदारी आहे? सगळ्याचा शेवट काय नाही? जर आमचं नुकसान भरपाई झालं नाही तर मी धडक कारवाई आम्ही मोर्चा महानगरपालिकेवर करणार। कारण आमचं सगळ्यांचं आम्हाला नुकसानी भरपूर मिळालं पाहिजे। तुम्ही दोघं एमएसएबी वाले आणि महानगरपालिकेवाली काही करून घ्या, आम्हाला काय घेणं देणं नाहीये। तुम्ही म्हणते आम्ही नाही, तुम्ही म्हणते आम्ही नाही, मग केलं कुणी केलं ते समोर आणा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।